वापर करणार असेल तर कलम 156च्या अधिकाराचा गैरवापर करून बऱ्याचशा प्रॉपर्ट्या तुम्ही 100 रुपयाची प्रॉपर्टी तुम्ही 40% 45% विकून टाकलेले. पुण्यामध्ये 1 कोटीची प्रॉपर्टी होती, 1.5 कोटीची प्रॉपर्टी होती, अवघ्या 41 लाखामध्ये विकून टाकलेली पुण्यातील. औरंगाबादमध्ये शुभांगी निकम नाही जे तुमचे आहे ना, शुभांगी निकम या महिलेची प्रॉपर्टी 1.5 करोडची प्रॉपर्टी 81 लाखात विकून टाकलेली. म्हणजे कलम 156च्या अधिकाराचा गैरवापर केला. 2 मिनिट ऐकू द्या. कलम 156च्या अधिकाराचा गैरवापर केला. कलम 107चे जे निकष आहे त्यांना ती माझी चर्चा झाली की तुमच्या मॅनेजमेंटशी. तुमचे चेअरमन होते त्यावेळेला शेळके म्हणून, बरोबर ना. त्या शेळके मॅडमशी मी बोललो, म्हणलं हे जर असं चालत असेल तर नाईलाजाचं संघटनेला म्हणलं हजारो लोकांचा मोर्चा तुम्हाला पाहायचा आहे का? तुम्ही अशा कारवाया करून गोरगरिबाला धमकीत असाल आणि अशा कारवाया जर तुम्ही करणार असाल तर आम्ही तुमच्यावरती मोर्चे करू नाईलाजस्तव. तुम्ही आता माझा आहे का? बोला. आता मी SRO झालोय, स्पेशल रिकव्हरी ऑफिसर. मी काय करतो, आपली जी प्रोसेस आहे ती करतो. त्याच्यानंतर ते Z-फॉर्मला वगैरे मी काय पाठवणार नाही. म्हणजे पुढची कारवाई आपण काय करत नाही. लगेच 3 महिने देतो, 4 महिने कस्टमरचे ऍप्लिकेशन घेतो, काही मॅडमचे हप्ते येतात, कटिंग येतात, मला माहिती. त्यामुळे ही आपली फक्त प्रोसेस करतोय हेड ऑफिसला की आमची प्रोसेस चालू आहे. आता ते विचारणार मला, उत्तर मीच देणार नाही. प्रोसेस तुम्ही करा, प्रोसेसला अडचण नाही. लगेच काही जप्ती करत. नमस्कार, मी स्टार न्यूज इंडिया प्रतीक खवणेकर. आज मी आलो आहे भिवंडीला, जिथे एकाच्या घरी कर्जाचा थोडा माहोल होता. तिथे त्या ताईंना खूप प्रताडित केलं जात होतं. तर तिथे आपण एक सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. सर, जे आज इथे जप्तीचं हे होतं ते त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणजे त्यांना बोललात किंवा काय हे केलं? आज या ठिकाणी श्रीमती कविता देवीदास भालेराव यांच्या घराची जप्ती होती आणि ही जप्ती भिवंडी येथे होती. आणि या जप्तीची त्यांनी धास्ती घेतली होती आणि त्यांनी धास्ती घेतली म्हणून जप्ती होणार नाही. त्यांना ऐपतीप्रमाणे त्यांना सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार ताई, आपलं नाव काय? कविता भालेराव. आता आपण विचारणार आहोत कविता भालेराव ताईंना. कविता भालेराव ताई, तुम्ही आता सांगा की तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही खूप प्रताडित झाले होते, त्यामुळे तुम्ही सांगा आता तुम्हाला कसं वाटतंय? मी खूप अडचणीतच होती, कारण माझ्या 3 मुलींना घेऊन राहायचा. माझ्या नवऱ्याने माझं खोटं बोलून माझ्याकडून लोन काढून घेतलेला. मला सांगितलेला विटनेस म्हणून तू मला राहा असं सांगितलेला. लोन माझ्या नावावर काढलेला मला माहिती नव्हतं. आणि नंतर मला नोटीस आल्यानंतर मला कळलं का तुझ्या नावावर लोन आहे आणि माझ्या घरावर जप्ती आलेली. आता मी माझ्या 3 मुलींना घेऊन राहत होती. मी खूप प्रॉब्लेम मध्ये होते. मग मी प्रॉब्लेम मध्ये राहिल्यामुळे मी सरांकडे गेली. मग त्यांनी मला या सरांकडे आणून हे केलं, म्हणजे दिलं त्यांनी मला थोडस मार्गदर्शन दिलं. आणि मला प्रकारे आपण योगेश दादांना पण विचारू. योगेश दादा, तुम्ही त्यांना कसे भेटलात व त्यांना तुम्ही कसं सपोर्ट केलात किंवा कसं काय? मी यापूर्वी कर्जमुक्तीसाठी काम केलेलं आहे आणि ज्यांच्यावरती कर्ज असतो आणि बँक आपल्या सर्वसामान्य जनतेला जी लूट त्यांच्या प्रॉपर्टीवर डोला ठेवून त्यांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी काम करतात, तर त्यांच्यासाठी मी काम करतो. कारण जेणेकरून जे आपली सर्वसामान्य जनता आहे ती या बँकेच्या कर्जाच्या विळख्यातून वाचली पाहिजे. तर असंच माझी माहिती कोणीतरी यांना दिली आणि यांनी मला माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्या कर्जातून विळख्यातून वाचवण्यासाठी आणि जे जबरदस्ती बँक दडपशाही करते आपल्यावरती त्याच्यामधून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते. घर जो जाणार होता बँकेच्या नरड्यामध्ये, जो घर जाणार होता तो घर आम्ही वाचवलेला आहे.